देवेंद्रजींचा वाढदिवसाचं औचित्य साधून सोमनाथ पवारांनी या ठिकाणी एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून या सिक्युरिटी कॅमेऱ्यांचं वाटप आपल्या सर्वांना आपल्या गावांना केलेलं आहे। एक छोटी घटना छोट्या मुलीवर त्यांच्या वॉर्डामध्ये घडली आणि त्याच्यातनं त्यांनी दखल घेऊन या सिक्युरिटी कॅमेरे देण्याचा उपक्रम सगळीकडे चालू केला। आणि नक्कीच आपल्याला माहीत आहे, मुंबईला आपली मुलं नोकरीला व्यवसायाला जातात, त्या ठिकाणी मोठी होतात, त्या ठिकाणी मुंबईला जाऊन पैसे वगैरे सगळं तिथं मिळवतात, पण खऱ्या अर्थानं गावाकडे येऊन काम करणारी लोक मुंबईतली कमी असतात, हे महत्त्वाचं आहे। अरे आज सोमनाथ पवारांनी छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नुसतं आपल्या गावाकडे नाही तर ज्याचा उल्लेख सुरभीताईंनी केला की जिल्ह्यामध्ये जावळी असेल, आपलं सातारा असेल, आपलं कोरेगाव असेल, जिल्ह्यामध्ये हे सार्वजनिक उपक्रम राबवलेले आहेत। नुसतं आपल्या इथं सुद्धा नाही, जिल्ह्यात नाही तर जिल्ह्याच्या बाहेर गेले ते बीडच्या लोकांना आज त्यांनी सिक्युरिटी कॅमेरे वाटलेत। आज आसामसारख्या राज्यामध्ये जाऊन तिथं हातपंप त्यांनी या ट्रस्टच्या माध्यमातून स्वतःच्या खर्चातनं त्यांनी बसवून दिले। म्हणजे हा सामाजिक दृष्टिकोन जो आहे हा फार मोलाचा आहे असं माझं म्हणणं आहे आणि त्यांचं आपण सगळ्यांनी मनापासून कौतुक केलं पाहिजे असं नक्कीच मला या निमित्तानं वाटतं की त्यांचा हा उपक्रम राज्यात आणि बाहेरच्या राज्यात पण सुरू राहावा। आज दानशूर लोक तुमच्यासारखी आहेत म्हणून एक समाजाला कुठेतरी दिशा मिळते ही वस्तुस्थिती आहे।